श्रेष्ठ का नथ बनवले तो सोनार श्रेष्ठ हे कळत नाही ना आम्हाला. गंठणची डिझाईन बनवून दिले तो कारागीर श्रेष्ठ का ज्याने परिधान करण्यासाठी ते सामर्थ्य दिलेलं आहे तो देव श्रेष्ठ हेच आम्हाला कळत नाही. आपल्यासारखाच एक माणूस त्यांच्या घरी पाहुणा गेला आणि पाहुणा गेल्यानंतर त्याने बघितलं 2 पोपट 2 पिंजऱ्यांमध्ये. आनंद वाटला त्याला. प्राणी काय आणि पक्षी काय आणि माणूस काय समोरच्याला बंदिस्त बघितलं का माणसाला आनंद वाटतो काय. तो पक्षी बंदिस्त आहे पिंजऱ्यात आहे. आनंद वाटला त्याला आणि जाऊन त्या लोखंडाच्या पिंजऱ्यात जो होता की नाही त्याला विचारलं त्या पाहुण्याने, दादा कसं वाटतंय तुला. तेव्हा त्याने सांगितलं, अरे मी स्वतंत्र होतो, मस्त की विहार करत होतो, मस्त की फिरत होतो, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर, पाहिजे ते फळ पाहिजे त्या वेळेला खात होतो, स्वतंत्र होतोय दादा मी. आज या लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये मला बंदिस्त केलेलं आहे. काय वाटत असेल मला दादा सांगणार आहे. काय वाटत असेल, काय वाटत असेल. त्या पाहुण्याला वाटलं की हा लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून दुःखी आहे. आपण सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाला विचारू. आणि ज्या वेळेला सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाजवळ गेल्यानंतर त्याने विचारलं ना तेव्हा तो पोपट म्हणतोय पिंजरा लोखंडाचा काय आणि सोन्याचा काय, त्याच्याशी गरज आम्हाला काय दादा, त्याच्याशी मतलब काय आहे. शेवटी बंदिस्तच आहे ना, बंदिस्तच आहे ना. आकाशी झेप घेरे पाखरा. या बंदिस्त पाखराला संसारूपी भवसागरामध्ये बांधलेल्या पाखराला, या मायेरूपी भवसागरामध्ये बांधलेल्या पाखराला, या अज्ञानात बांधलेल्या पाखराला, या अंधश्रद्धेमध्ये बांधलेल्या पाखराला, या देहबुद्धीमध्ये बांधलेल्या पाखराला भगवंत म्हणतात, आता काय तर दादा आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तो सोन्याचा पिंजरा वेळ आल्यानंतर सोडता आला पाहिजे. सोडी सोन्याचा पिंजरा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. तुला विहार करण्यासाठी तेवढं बळ भगवंताने दिलेलं आहे, तेवढी शक्ती भगवंताने दिलेली आहे. फक्त त्या बळाचा वापर, त्या शक्तीचा वापर बद्ध होण्यासाठी करण्यापेक्षा मुक्त होण्यासाठी कर. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमच्या बळाचा वापर कशासाठी करतोय, बद्धावस्था प्राप्त करून घेण्यासाठी. जेवढे सोयरे, जेवढे मित्र, जेवढे नातेवाईक आमचे वाढतील ना, वाढतील बरं का, तेवढा आम्हाला आनंद. आणि कधीतरी 4 चौघात बसल्यानंतर बोलतो पण आपले सोयरे म्हणजे सगळे स्ट्रॉंग, सगळे मोठे सोयरे. एक पण आपला नबला सोयरा नाही. काय जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. माझं बाईचं प्रेम माझ्यावर एवढं आहे, माझ्या मुलांचं प्रेम माझ्यावर एवढं आहे, माझी सगळी घरातली एवढी प्रेम करतात, मी घरी आल्याशिवाय घास घेत नाही, जेवत नाही, वाट पाहत बसतात. कोण कोणाचा पिता जगी या माता, ही कवणाची कन्या पुत्र ही नसते आपले भार्या, तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले धरी कास तो धर्माची. कोण आहे. म्हणून एकच विचार केला पाहिजे, क्षण क्षण हाची करावा विचार करावा. या पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आम्ही हा पसारा वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो दिवसेंदिवस. वाढवलेला पसारा आटपायला आम्हाला आयुष्य निघून जातोय, आयुष्य आमचं. आणि तो वाढवलेला पसारा आटोपता आटोपताच आम्हाला या जगाचा कधी निरोप घ्यायचा येतोय ते आम्हालाही कळत नाही, आम्हालाही कळत नाही. तुझं पंख दिले देवाने, हे सामर्थ्य जे आहे ना, हे बळ जे आहे ना, हे मुक्त होण्यासाठी आम्ही वापरलं पाहिजे. मग ऐका, जर संत म्हणतात सोयरे दायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही, मग ऐका ना, त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही जाऊ नये का.
त्यांना आम्ही पाहुणचार त्यांचा करू नये का? त्यांच्यासाठी काही आम्ही प्रयत्न करू नयेत का? काही करू नये का? त्यांच्यासाठी केलंच पाहिजे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. अरे आपल्याला जोडलेले आहेत ते, ऋणानुबंधेने आपल्याला मिळालेले आहेत ते. प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये आम्ही गेलो पाहिजे, सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी झालो पाहिजे. प्रत्येकाच्या जे काही आम्हाला आमच्याने सहकार्य करता येईल ते सहकार्य आम्हाला केलं पाहिजे, आम्ही केलं पाहिजे. आमची मुलं बाळ आहेत ऋणानुबंधाने आम्हाला प्राप्त झालेले आहेत, आमचे आई वडील आहेत ऋणानुबंधाने आम्हाला प्राप्त झालेले आहेत, त्यांची सेवा आम्ही केलीच पाहिजे, मुलांचं संगोपन आम्ही केलंच पाहिजे. ज्या बाईने आमच्यासाठी जग सोडलेलं आहे, आई वडील सोडले, घरदार सोडलं, आवडीनिवडी सोडल्या, स्वतःचं नावही बाजूला ठेवलं, आम्हाला साजेचं नाव, आम्हाला शोभेल असं नाव, आमच्या नावाला शोभेल असं नाव जोडून आणि ती आज लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरामध्ये कार्य करते, पतिव्रता म्हणून आमच्या घरामध्ये कार्य करते. तिच्या आवडीनिवडी आम्ही पुरवल्याच पाहिजेत ना, तिचा विचार आम्ही केलाच पाहिजे ना. पण हे सगळं करत असताना, हे सगळं कार्य करण्यासाठी बळ देणाऱ्या, सामर्थ्य देणाऱ्या देवाला आम्ही विसरता कामा नये. संत सांगत नाहीत तुम्हाला की तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्मरणिका घेऊन बसा आणि नुसतं नामस्मरणच करत बसा. संत सांगत नाहीत तुम्हाला की सगळं सोडा आणि कुठेतरी देवाच्याच मागे लागा, धर्म कार्याच्याच मागे लागा, देव कार्याच्याच मागे लागा. संत अशा प्रकारे उपदेश करत नाहीत. संत असंही सांगत नाही की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही उजेडल्या दिवसापासून ते मावळत्या दिवसांपर्यंत नुसते ग्रंथच वाचत बसा. नाही. आम्ही संसारासाठी जर 12 तास काम करत असू, 14 तास काम जर करत असू ना, तर कमीत कमी सकाळ संध्याकाळ अर्धा तास तरी आम्हाला त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी वेळ मिळायला पाहिजे. जो देव एवढं सगळं काही कार्य करण्यासाठी आम्हाला सामर्थ्य देतोय ना, त्या देवाच्या पुढ्यात हात जोडून उभं राहून त्याला प्रार्थना करता येईल एवढी तरी सद्बुद्धी आम्हाला उत्पन्न झाली पाहिजे. नामस्मरण करायचंय, ग्रंथ वाचन करायचंय, कारण आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे त्या ग्रंथातूनच उपदेश आम्हाला मिळत असतो, मार्गदर्शन आम्हाला मिळत असतो. पण हे सगळं कार्य करत असताना ऐका, आम्हाला आमच्या मुलांचं संगोपन करायचंय, आम्हाला आमच्या आईवडिलांची सेवा करायची, आम्हाला आमच्या बाईला सांभाळायचंय, आम्हाला आमच्या कुटुंबासाठी काहीतरी करायचंय, समाजासाठी काहीतरी करायचंय. पण हे सगळं काही करत असताना आम्ही अधर्म करता कामा नये, आम्ही अनितीने वागता कामा नये, आम्हाला नीतीने वागता आलं पाहिजे, आम्हाला धर्म आचरण करता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने जगता वागता यावं म्हणून आम्ही अभ्यास केला पाहिजे, आम्ही संतांचा विचार केला पाहिजे, आम्ही संतांचं वाङ्मय अभ्यासलं पाहिजे, वाचलं पाहिजे. हे सगळं कार्य करत असताना आम्हाला जेणेकरून समाधानी कसं राहता येईल, सुखाने कसं राहता येईल, जेवढं चांगलं कसं जगता वागता येईल याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. नाहीतर मुलांना सांभाळायचं काम, बाईच्या आशा अपेक्षा पूर्ण करायचं काम वाल्या कोलीही करत होता, वाल्या कोलीही करत होता ना. वाल्मिक नंतर झाला, पण सुरुवातीचं काम त्याचं काय होतं? वाट सरूला पकडायचं, त्याच्याकडून जे काय असेल ते काढून घ्यायचं, जे काय मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. बरं का? आणि अशा प्रकारे जोपर्यंत माणसाचं जगणं वागणं असतंय ना, तोपर्यंत त्याला कोणी सुधारवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत नाही. उलट अर्थी पाहणाराही काय बोलतोय? करतोय ना करू दे, जातोय ना खरड्यात जाऊ दे. व्यसनाधीन झालेल्या माणसाला त्या व्यसनापासून मुक्त हो म्हणून सांगणारे कमी असतात, प्रोत्साहन देणारे जास्त असतात. वाईट कर्म करणाऱ्या माणसाला ती कर्म वाईट आहे, त्याच्याने पाप घडतंय असं सांगणारे कमी असतात. उलट अर्थी त्याच्या आजूबाजूला राहून त्याला सहानुभूती देणारे जास्त असतात. नवे नवे ती कर्म करू नये म्हणून सांगणारे फक्त संत आहेत, ते व्यसन करू नये म्हणून सांगणारे फक्त संत आहेत. ती वासना अंतःकरणामध्ये असलेली वाईट आहे, तिच्याने तुझं जीवन बर्बाद होईल, त्याच्याने तुझं आयुष्य बर्बाद होईल असं सांगणारे फक्त संत आहेत, फक्त संत. आणि म्हणून वाल्या कोळीला आतापर्यंत कमी भेटले का? वाल्या कोळीला नारद मुनी भेटाच्या अगोदर किती भेटले बरं? किती रांजण भरली होती त्यांनी?
7 रांजणं भरली होती, बरोबर की ना? किती रांजणं भरली होती वाल्या कोल्याने? 7 रांजणं भरली होती, बरं का? 7 रांजणं भरली होती त्यांनी. आता मला सांगा किती रांजणं भरली होती त्याची वाल्या कोल्याची? 7 रांजणं भरली होती. आता तुमचा आवाज पण मला ऐकायला येईल. तिथून काही आवाज येत नव्हता ऐकायला, बरं का? त्याने भरली होती असा उल्लेख आहे माऊली. काय भरली होती? 7 रांजणं आपली ओसंडून चालल्यात, सातीच्या साती. खरंय की खोट आहे? आपली रांजणं ओसंडून चालल्यात सातीच्या साती. फक्त फरक एवढाच आहे की ज्याची चालल्यात ना तो मान्य करत नाही. फरक काय आहे? ज्याची ओसंडून चालल्यात ना तो मान्य करत नाही. त्याचा अभिमान त्याला आडवा येतोय, अभिमान आडवा येतोय. स्वतःची चुकी मान्य करणं यासाठी पण मन खूप मोठं लागतंय. बारक्या हलक्या मनाची माणसं स्वतःची चुकी कधीच मान्य करू शकत नाही. स्वतःची चुकी मान्य करणं यालाही मन मोठं लागतंय. ऐकताय ना? एखादा जर सांगत असेल ना की तुम्ही अमुक अमुक असं जे करताय ते पाप आहे, पाप कर्म आहे, तर आपल्या मनाला विचार आणि खरोखर जर ते पाप कर्म असतील ना तर त्यावेळेला लगेच आपल्याला त्याच्यापासून मुक्त होता आलं पाहिजे, बरं का? कारण काही वेळेला स्वतःची चुकी स्वतःला दिसत नाही, म्हणून संतांना यावं लागतंय. संत काय येत असतात? तुम्हा आम्हाला जाणीव करून देण्यासाठी, तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपण कसे वागतोय, कसे जगतोय, कसं वागायला पाहिजे आणि कसं जगायला पाहिजे. ऐकताय ना? परवा काय झालं माहितीये का? एका दुकानामध्ये एक वस्तू घ्यायला गेलो आणि अगदी सकाळी सकाळी गेलो, बरं का? अगदी सकाळी सकाळी. आता काही कसे असतात दुकानदार, पहाटे उठणार, सुचिरभूत होणार, व्यवस्थित सगळं काही आंघोळ अष्टमी करणार आणि मग दुकानात जाणार, शटर उघडणार, अगरबत्ती देवाला दाखवणार, दिवा दाखवणार, बरं का? नमस्कार करणार आणि मग गिराईकाला सुरुवात करणार. मग जे काही असेल सामान द्यायला ते सुरुवात करणार, बरं का? मी गेलो साधारणतः 7-7:30 गेलो असेल. त्याने आताच दुकान उघडलं असेल मला तरी वाटतंय, मला जायच्या थोडा आधी किंवा त्याच वेळेला. माझ्या आधी 4-5 गिराईक माझ्या समोर काय काय घेऊन गेली त्याच्याकडून, बरं का? आणि माझ्या मागेही 4-5 गिराईक होती. मी ज्या वेळेला त्याच्याकडे गेलो ती वस्तू मागण्यासाठी, त्यावेळेला त्याच्या चेहऱ्याकडे, तोंडाकडे बघितल्यानंतर सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस आहेत, नाही का? आणि थंडीचे दिवस असल्यामुळे असं होतंय की एकदा जरी अंगावरचा काढला ना पूर्ण, तरी परत कसा घेऊन माणूस परत, नाही का, असं वाटत नाही त्याला की लवकर अंथरून सोडावं म्हणून, थंडी असल्यामुळे. आणि 7-7:30 गेल्यामुळे काय झालं, त्याच्याकडे बघितलं मी ती वस्तू घेता घेता, तर त्याच्या डोळ्याला थोडीशी घाण आली होती, बरं का? पहिले माझे साफ करू दे. थोडं सकाळी सकाळी जशी घाण येते माणसाच्या डोळ्याला तशी आली होती. आता मी विचार केला की माझ्या आधी जे 4-5 गेले साहित्य घेऊन, सामान घेऊन, त्यांनाही ते दर्शन झालंच असेल, बरोबर आहे की नाही? त्यांनी ते बघितलं असेल. त्यांनी जर सांगितलं असतं तर माझ्यापर्यंत विषयच नसता आला ना तो. काय समजतंय? त्यांनी जर ते सांगितलं असतं तर माझ्यापर्यंत तो विषय झाला नसता. मग मी विचार केला, जर मीही तसाच केलो आणि तसाच वस्तू घेऊन जर निघून गेलो तर माझ्या मागे 5-7 आहेत, त्यांना पण ते दर्शन होईल, त्यांनाही ते पाहावं लागेल. म्हणून मी त्याला हात जोडल्याने काय सांगितलं, दादा मला वस्तू नंतर द्या भले, पहिले रुमाल काढा, डोळे पुसा, हात स्वच्छ करा आणि मग मला ती वस्तू काय द्यायची ते द्या. मग त्याच्या लक्षात आलं, अरे हा बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. समजतंय ना? तसं आतापर्यंत
वाल्या कोलीला अनेक भेटले, सांगणारं दाखवणारं कोणच नाही, तू काय करतोय ते मार्गदर्शन करणारा कोण नाहीये, आणि मार्गदर्शन करणारा कोण नाही न भेटल्यामुळे 7 रांगण भरली. नाहीतर पहिलाच रांगण भरण्याच्या आधी किंवा पहिलाच रांगण भरला तेव्हा जर सत्संग झाला असता तर वरचे पुढचे 6 भरले नसते. ऐकताय ना? ज्या वेळेला नारद मुनींच्या रूपामध्ये सत्संग झाला, अर्थात नारद मुनी त्या रस्त्यामधून जात होते, तेव्हा नारद मुनींना पकडलं त्याने. बरं का? नारद मुनी म्हणतात, काय रे बाबा, काय चाललंय, काय चाललंय, काय नाही, काय आहे ते पहिले द्या. म्हणे कशासाठी, काय करतोय काय तू? म्हणे माझा धंदाच आहे हा, वाट सरूला लुबाडायचं. बरं का? आता तो प्रत्यक्ष लुबाडत होता, पण येता जाता बोलता चालता सहज एखाद्या ठिकाणी बसल्यानंतर सहज प्रवासामध्ये माणसं किती काय काय कशा कशा पद्धतीने कर्म करतात त्याचा विचार जर केला तर भरलेली परवडली, ओसंडून जाणारे नाहीत परवडली, ओसंडून जाणारे नाहीत परवडली. समजते? 2 डोळे, 2 कान, नाकाच्या श्वास घ्यायच्या बाजू किती आहेत? 2, आणि तोंड किती रांजण झाले? 7 झाले. भरलेत का ओसंडून चाललेत? ओसंडून चाललेत ना माऊली, ओसंडून चाललेत की नाही? काय पाहावंही आम्हाला कळत नाही, काय ऐकावंही आम्हाला कळत नाही, काय बोलावंही आम्हाला कळत नाही, कसला गंध घ्यावा हे आम्हाला कळत नाही, ओसंडून चाललेत ते. आणि म्हणून मग म्हणे तुमच्याजवळ आहे ते मला द्या. आता त्यांच्या जवळ काय, नारद मुनींच्या जवळ विना होता, तो विना काढला त्यांच्या गळ्यातून, त्याच्या गळ्यात टाकणार तेवढंच बोलतो, याचा उपयोग काय मला? दादा ज्याने घेतलाय ना त्याचा उद्धार झालाय. संत सेना महाराज, सावता महाराज, रोहिदास स्वामी, नामदेव महाराज, जगद्गुरु तुकोबा माऊली, ज्ञानोबा, ज्यांनी ज्यांनी घेतला ना दादा, ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं ना, उद्धार झाला, त्यांचा उद्धार झाला. काय करणार म्हणे मी हे घेऊन, दुसरं काही आहे का? म्हणे आहे ना दुसरं, हे नको तुला, मग दुसरं आहे ते घे. काय? नारायण नारायण. हेही म्हणे माझ्या काही कामाचं नाही, काहीतरी माझ्या कामाचं असेल ते द्या. नारद मुनींनी उपदेश केला, मार्गदर्शन केलं. दादा हे सगळं काही तू करतोय बरोबर आहे, करतोय कोणासाठी? सगळ्यांचं उत्तर तेच आहे. वाल्या कोलीने जे उत्तर दिलं ना, आपल्यालाही जरी कोणी विचारलं तरी उत्तर तेच येईल. कोणासाठी करतोय? प्रत्येक आई वडील जे जगतात ना ते मुलांसाठीच. प्रत्येक आई वडील जे धावपळ करतात ना ते मुलांसाठीच. आणि ऐका जरा, मुलं ज्या वेळेला देवाकडे प्रार्थना करतात तेव्हा स्वतःसाठी मागतात, पण आई वडील तुमचे काय आणि माझे काय जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे उभे राहतात ना तेव्हा तेव्हा स्वतःसाठी काही मागत नाही. जे मागतात ना ते मुलाबाळांसाठीच मागत असतात, मुलाबाळांसाठीच मागत असतात. बरं का? मुलाबाळांसाठीच मागत असतात. आणि म्हणून मग त्याचं उत्तरही तेच आलं. आता याचं तोंड तिकडे करा जरा, कोण आहे का बरं? दादा 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 दादा, हा जो साऊंड आहे ना थोडस तिकडे तोंड करा त्याचा. बस बस बस, ओके. काय उत्तर आलं त्याचं? मी जे करतोय ते कोणासाठी? मुलाबाळांसाठी करतोय. ठीक आहे, करावं ना, का करू नये माणसाने? मुलाबाळांसाठी केलंच पाहिजे, कारण ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. पुन्हा एकदा सांगतो, त्यांचे ऋण आपल्यावर आहेत की आपले ऋण त्यांच्यावर आहेत. केलंच पाहिजे त्यांच्यासाठी. फक्त ते सगळं करत असताना पुन्हा एकदा सांगतो, धर्म सोडू नये, नीती सोडू नये. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं जगावं, वागावं. 2 नंबरचा पैसा घरात आणून, हरामाचा पैसा घरात आणून मुलांना बदाम खायला घालण्यापेक्षा काबाड कष्ट करून, मेहनत करून जी काही चटणी भाकरी असेल ती मुलांना खायला घाला. तुम्हालाही समाधान वाटेल, तुम्हालाही समाधान मिळेल आणि तुमच्या मुलाबालांनाही समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर सुखी राहायचं असेल तर, जर समाधानी राहायचं असेल तर.
हरामाचा पैसा कधी जगू देत नाही, वागू देत नाही, आणि कधी सुखाची अपेक्षा तर करूच नाही माणसाने. सुखाची अपेक्षा करूच नाही, बरं का. आणि म्हणून त्याला विचारलं म्हणे, हे सगळं काही करतोय ज्यांच्यासाठी बरोबर आहे, ते वाटेकरी आहेत का तुझ्या या सगळ्या पापाला? जाऊन विचार ना दादा, आहेत का म्हणून. बांधून ठेवलं त्यांना, नारद मुनींना तुम्ही पळाल म्हणून बांधून ठेवलं त्यांना. आणि वाल्याकोली गेले. त्या ठिकाणी बाईला विचारतायत, कथा खूप मोठी आहे, वेळ कमी, आपण पुढे पुढे जाऊयात, पुढे पुढे सरकू, बरं का. आणि मग विचारलं, नंतर त्यांना कळलं, त्याला कळलं. सगळ्यांची उत्तर एकच आली, आणणं तुमचं कर्तव्य आहे, कसे आणता ते आम्हाला माहिती नाही, बरं का. अन्न तुमचं कर्तव्य आहे, कसे आणता ते आम्हाला माहिती नाही. मग जर इंगळी चावलेली आहे, माझ्या जर वेदना तुम्ही घेऊ शकत नाही, तर तुमचं पापही आम्ही घेऊ शकत नाही. ऐकताय ना. आमच्या डोक्यावर जर ओझं असेल आणि आम्हाला जर जड झालं तर आमचा मुलगा घेईल, मुलगी घेईल, पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जी कर्म करतोय ना, पुण्यालाही कोणी वाटेकरी नाही आणि पापालाही कोणी वाटेकरी नाही, कोणीच वाटेकरी नाही. डाव्या डोळ्याने जर वाईट कर्म केली तर डावाच डोळा भोगणार आहे, उजव्या डोळ्याने जर वाईट कर्म केली तर उजवाच डोळा भोगणार आहे. जर दोन्ही डोळे सारखे समान असून सुद्धा एकमेकाचं दुःख जर घेऊ शकत नाही, तर आपण कोणाची अपेक्षा करतोय? कोणाची अपेक्षा करतोय आपण? कसली अपेक्षा करतोय आपण? साधं उदाहरण आहे. चालता चालता आम्ही जर पडलो आणि आमचा उजवा हात जर मोडला, जरी आम्ही त्या हातामध्ये जेवत असू, जरी त्या हातामध्ये आम्ही काम करत असू, लिहत असू, सगळ्या प्रकारची क्रिया जरी आम्ही त्या उजव्या हातामध्ये करत असू, तरी सुद्धा मोडलेला उजवा हातच प्लास्टर केला जातो, डावा नाही. मोडलेला उजवा हातच गळ्यामध्ये बांधला जातो, तो कामाचा आहे, म्हणून बिनकामाचा, डावा नाही. अजून काय सांगावं? हे ज्या वेळेला त्याला कळलं ना, त्यावेळेला मात्र मग त्याला वेळ अपुरा पडला तिथपर्यंत पोहोचायला, नारद मुनींच्या पर्यंत पोहोचायला. काय कधी जातोय, कधी नमस्कार करतोय आणि कधी विचारतोय. येऊन साष्टांग नमस्कार केला नारद मुनींना आणि विचारतोय, सांगतोय, सगळं जाऊ दे, आता मला माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा संत आम्हाला मिळतात ना, संतांचा संग जेव्हा जेव्हा आम्हाला होतो ना, तेव्हा तेव्हा आम्हाला हेच संतांना सांगता आलं पाहिजे, आमच्या उद्धाराचा मार्ग सांगा. विचारता आलं पाहिजे संतांना, बरं का. आणि मग सांगितलं, आता उद्धाराचा मार्ग एकच आहे. हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहुतारिले मानव देहधारी. दगड तारण्याचं सामर्थ्य सुद्धा नामामध्ये आहे, ते नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. परिवर्तन घडावं असं जर वाटत असेल तर तुम्ही कुठल्याही व्यसनाधीन असू द्या, वासनेतून असू द्या, कोणत्याही विचाराधीन असू द्या, कुठल्याही प्रकारचं दुःख तुम्हाला झालेलं असू द्या, कुठल्याही प्रकारच्या विचारामध्ये विचारग्रस्त तुम्ही झालेले असू द्या, सगळ्यापासून मुक्त होण्याचा मार्ग फक्त एक भगवंताचं नामस्मरण आहे. ते भगवंताचं नामस्मरण जर आमच्याकडून घडलं तर निश्चित ते समाधान, ते सुख, ती आत्मप्रचित आत्मसाक्षात्कार आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. अन्यथा मायेच्या जाळामध्ये एकदा काय मनुष्य अडकला ना की सुटणं मुश्किल आहे, मुश्किल आहे. लोक मरो मरो जाती, वडिले गेली ही प्रचिती. कोण कोण गेले? अनेक गेले, अनेक. राजे, रंक, ऋषी, मुनी, देवांचा राजा सुद्धा अडकू शकतो एखाद्या वासनेमध्ये, एखाद्या विचारामध्ये. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? आणि म्हणून मुक्त व्हायचं आहे ना, मोकळं व्हायचं आहे ना, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. दैवी भेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. भगवंत म्हणतात, जी गुणात्मक माया माझ्यापासून निर्माण झालेली आहे, ते माया पार करणं दुस्तर आहे, कठीण आहे. मायातीत होणं कठीण आहे. पण जर तुम्हाला मायातीत व्हायचं असेल ना, माया जर पार करायची असेल ना, मुक्त व्हायचं असेल ना,
तर भगवंत म्हणतात मला शरण या. जो देवाला शरण जातो ना त्याला भगवंत मुक्त करतात. आम्हाला कर्माने शरण जात आलं पाहिजे, आम्हाला विचाराने शरण जात आलं पाहिजे, आम्हाला गुणांनी शरण जात आलं पाहिजे. नुसता नमस्कार करणं आणि लोटांगण घालणं म्हणजे शरण नाही. देवाला शरण जाणं म्हणजे नुसतं नमस्कार करणं म्हणजे शरण जाणं नाही. लोटांगणा घालणं म्हणजे शरण जाणं नाही. आम्हाला मनापासून त्या ठिकाणी नतमस्तक होता आलं पाहिजे. कर्माने, विचाराने, गुणांनी आमचं जगणं वागणं त्याप्रमाणे पाहिजे. आमच्या जगण्या वागण्यामध्ये तेवढी नम्रता पाहिजे. त्याला म्हणतात शरण जाणं. अहंकार जर भरलेला असेल, अभिमान जर भरलेला असेल, मीपणा, गर्व, ताठा जर असेल ना तर आम्हाला कधीही देवाला शरण जाता येणार नाही आणि शरण जाऊ देणार नाही. तो अभिमान, तो अहंकार शरण जाऊ देणार नाही. फक्त वरून वरून दिसेल आम्ही परमार्थ करतोय, भक्ती करतोय, पण अंतःकरणामध्ये मात्र तसा कुठलाही विचार नसेल किंवा कुठल्याही प्रकारची नम्रता नसेल. आणि म्हणून जे देवाला अंतःकरणपूर्वक शरण जातात, मनापासून जी निष्ठेने, श्रद्धेने त्या ठिकाणी एक निष्ठेने कार्य करतात ना त्यांना देव मुक्त करतात. वेगळं पण ठेवत नाहीत. देव मुक्त